नमस्कार मित्रांनो, आर्थिक साक्षरतेच्या या आजच्या प्रवासात आज आपण एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत। तो म्हणजे आर्थिक नियोजन म्हणजे काय। तर आर्थिक नियोजन म्हणजे तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा, खर्चाचा, बचतीचा आणि गुंतवणुकीचा योग्य ताळमेळ घालणं। याचा उद्देश असा असतो की तुमचं वर्तमान आयुष्य जे आहे म्हणजे आर्थिक जीवन जे आहे ते व्यवस्थित असावं आणि भविष्य हे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावं। जर तुमचं मासिक उत्पन्न हे 50,000 रुपये असेल तर त्यातले काही पैसे हे गरजांसाठी, काही बचतीसाठी आणि काही गुंतवणुकीसाठी ठेवणं म्हणजेच आर्थिक नियोजन। यामुळं इमर्जन्सी खर्चाला सामोरं जाणं हे सोपं होतं आणि तुमचं आर्थिक ध्येय हे पूर्ण करण्याची तयारी करता येऊ शकते। मग आर्थिक नियोजन केल्यानं आपल्याला 3 प्रकारचे फायदे होत असतात। नंबर 1, आकस्मिक परिस्थितीमध्ये म्हणजे इमर्जन्सीमध्ये आर्थिक अडचणींचा आपल्याला सामना करता येतो। नंबर 2, तुमचं भविष्य हे सुरक्षित करता येतं। आणि नंबर 3, तुमचं स्वप्न जसं की घर खरेदी करायचं, मुलांचं शिक्षण करायचं याच्यासाठीचा निधी हा उभारता येत असतो। मित्रांनो, आर्थिक नियोजन म्हणजे फक्त बचत नाही आहे, तर तुमच्या जीवनाला आर्थिक स्थिरता देण्याचं ते एक नाममात्र साधन आहे। याचा विचार हा आत्ताच सुरू करायला पाहिजे, कारण योग्य नियोजन हाच यशाचा मार्ग आहे। उद्याच्या या चर्चासत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत बचत आणि गुंतवणूक याच्यातील मेजर फरक काय आहे ते। तर उद्या नक्की भेटूयात। तर मित्रांनो, आर्थिक नियोजन सुरू करा आणि तुमच्या स्वप्नांना आकार द्या। तर भेटूयात उद्या। धन्यवाद। थँक्यू।